कालच्या भागात आपण पाहिलं की मेहंदीची पेस्ट कशी बनवायची, तर आज आपण पाहणार आहोत मेहंदीचे कोन कसे बनवायचे. तर ही आहे मेहंदी, काल भिजवली होती आपण, ती घ्यायची आहे. थोडंसं पाणी ॲड करून कन्सिस्टन्सी चेक करायची आहे. असं टाकल्यानंतर त्याचे जे लेयर्स बनत आहेत ते एकमेकांच्यात मिक्स नाही झाले पाहिजे. ही आपली परफेक्ट मेहंदी तयार झालेली आहे. तर कोन कसे बनवायचे ते पाहूया. या ठिकाणी आपल्याला पायपिंग बॅग घ्यायची आहे. पायपिंग बॅग नसेल तर रिकामे दहीचे पॅकेजिंग असतात किंवा दुधाचे पॅकेजिंग असतात, ते देखील तुम्ही यूज करू शकता. हे आहे स्टॉकिंग, जे आपण मेहंदी फिल्टर करण्यासाठी वापरतो. आपण ऑलरेडी 5 फिल्टर ते 3 फिल्टर मेहंदी यूज करतो, पण तरीही देखील त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा जर असेल तर तो फिल्टर होण्यासाठी हे स्टॉकिंग यूज केलं जातं. त्यानंतर आपली सगळी मेहंदी त्यामध्ये पोर करायची आहे. आणि हे जे काय पायपिंग बॅग स्टॉकिंग आहे हे आपल्याला ग्लासमधून काढून घ्यायचं आहे. आणि जे स्टॉकिंग आहे ते आपल्याला 5 to 6 टाईम आपल्याला ट्विस्ट करून घ्यायचं आहे. अँड देन स्टॉकिंग त्या प्लास्टिकमधून बाहेर ओढून काढायचे. त्यामुळे आपली मेहंदी छान फिल्टर होते आणि कोणताही कचरा न अडकता अगदी फ्लॉलेस मेहंदी आपली बनून तयार होते. रबर बँडनी पॅक करून घ्यायचं आहे. आणि देन आपला शिलाईचा साधा धागा असतो तो घ्यायचा आहे. तो यासाठी की आपल्याला मेहंदीच्या कोनचं टोक अगदी बारीक हवं आहे. जर कोणी बिगिनर असेल तर त्यांना सोपं जावं यासाठी ही ट्रिक दिलेली आहे. मेहंदीचे कोन बनवण्यासाठी हे जे पेपर आपण यूज करणार आहे याला सेलोफिन शीट म्हणतात. आणि साधारण 1.5 बोटा इतकं डिस्टन्स ठेवायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला तो धागा पकडायचा आहे. आणि त्याच्या विरुद्ध डिरेक्शनने आपल्याला हे या पद्धतीनं रोल करून घ्यायचं आहे कोन. आणि टोकाच्या साईडला जे एंड उरतं त्या ठिकाणी सेलोटेप चिटकवायचं आहे आणि या पद्धतीनं पुन्हा रोल करून घ्यायचं आहे. तर हा आपला कोन रेडी झालेला आहे. आता जी मेहंदी मगाशी आपण फिल्टर करून या बॅगेत भरलेली आहे ती आता परत कोनमध्ये पोर करायची आहे. आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कोणत्याही प्रकारचा मेस क्रिएट न होता खूप छान मेहंदी कोन आपला बनवून तयार झालेला आहे. आणि सेलोटिप घेऊन त्याच्या फ्रंट साईडला तसा लावायचा आहे आणि चिकटून घ्यायचं आहे, जेणेकरून कोन सिक्युअर होईल, मेहंदी कुठूनच बाहेर येणार नाही. अँड देन त्याचे दोन्ही कॉर्नर आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहेत. टॉप साईडनी हे पुन्हा एकदा ट्विस्ट करून घेऊन पुन्हा डाऊन डिरेक्शनला फोल्ड करायचं आहे. आणि सेलोटेप घेऊन त्याचे एंड सिक्युअर करून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इतकी बारीक मेहंदी आपली पडते. फिनिशिंग पाहू शकता. डू सबस्क्राईब. थँक्यू.